बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुमचा श्री स्वामी समर्थांवर विश्वास असेल, त्यांच्या भक्तीवर विश्वास असेल, तरच हा व्हिडिओ पूर्ण बघा. स्वामी समर्थ सांगतात, जर तुमच्या घरामध्ये वादविवाद भांडणे होत असतील तर त्याची कारणे काय आहेत हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तरी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये होणारे वाद हे कशामुळे होतात, वाद होण्याची कारणे काय आहेत हे सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे घरातला असतो कर्ता पुरुष. तो व्यवस्थित असला तर घर चांगले राहते. जर त्याच्या तोंडी लक्ष्मी नसेल, त्याच्या तोंडी राक्षस असेल, तर त्याचे बोलणे व्यवस्थित नसेल तर घरामध्ये वादविवाद होण्याची कारणे ही जास्त आढळतात. प्रथम म्हणजे स्त्रियांना हा उपाय करणे गरजेचे आहे. स्त्रियांनी रोज सकाळ आणि संध्याकाळ श्री स्वामी समर्थांची पूजा करून त्यांचे नामस्मरण केले पाहिजे. श्री स्वामी समर्थांचे 111 वेळा जप करणे गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ सांगतात, तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, शांती या गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये चांगले वातावरण ठेवणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या घरामध्ये सर्वांवर व्यवस्थित बोलले पाहिजे. सर्वांवर चांगले राहून चांगले विचार स्वतःच्या अंगी आणले पाहिजेत. तर तुमच्या घरामध्ये चांगले वातावरण राहील. तुमच्या घरामध्ये वादविवाद होणार नाही. तुम्ही जर तुमच्या तोंडाला तोंड देत बसला, दुसऱ्याच्या तोंडाला तोंड दिल्यामुळे वाद अनेक वाढतात. त्याच्यामुळे कमीपणा घेऊन वाद कमी होतील याचा विचार केला पाहिजे. तर तुम्हाला श्री स्वामी समर्थांची संध्याकाळी 111 वेळा नामस्मरण केल्यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये चांगले वातावरण आढळून येईल. देवाची रोज भक्ती करा. तुमच्या मनामध्ये कोणताही देव असेल त्याची भक्ती केली तरी चालेल. असे काही नाही की श्री स्वामी समर्थांची भक्ती केली पाहिजे असे श्री स्वामी समर्थ म्हणतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुम्ही कधी भेऊ नका, घाबरू नका, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, स्त्रीने स्वयंपाक करताना काही गोष्टीचा विचार करून काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. तर श्री स्वामी समर्थ म्हणतात, स्त्रीने स्वयंपाक करताना आपले केस कधी उघडे ठेवू नये. स्वच्छ हात धुवूनच स्वयंपाक करावा. कोणत्याही घाणी अवस्थेमध्ये स्वयंपाक करू नये. मनामध्ये चांगल्या भावना आणूनच स्वयंपाक करावा. चिडचिड करून स्वयंपाक करू नये. त्या अन्नामध्ये शिजणाऱ्या कणांमध्ये लक्ष्मीचा वास असतो. जर तुम्ही चिडचिड करून, भांडणे करून, तुमच्या मनामध्ये वाईट विचार असल्यास आणि त्यातून स्वयंपाक केल्यास तुमच्या घरामध्ये खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तसे गुण आढळून येतील. त्याच्यामुळे स्वयंपाक करताना चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या आचरणामध्ये स्वयंपाक करावा. तर तुमच्या घरामध्ये वृद्धी होईल. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय.